वास्तुशास्त्रातील साध्या सोप्या वास्तू टिप्स. नंबर 1. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकून नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. नंबर 2. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. नंबर 3. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. नंबर 4. आपल्या नावाची पाटी सेफ्टी डोअर किंवा भिंतीवर न लावता मुख्य दरवाजावरच लावावे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 5. आपल्या नवीन घराला जुन्या दरवाजा बसवू नये. असा दरवाजा आपण बसवला तर तो जुन्या स्वामींची इच्छा करतो आणि सर्वच वास्तुरचनाकारांनी अशा दरवाजाला जोरदार विरोध केलेला आहे. नंबर 6. एक स्वच्छ मोठी बाटली घेऊन त्या बाटलीत शुद्ध पाणी भरावे. त्यात गोमूत्र, कापूर, हिंग पावडर, वावडिंग पावडर सर्व मिळून मोठे 2 चमचे टाकावेत. हे बाटलीतील पाणी संडास बाथरूम सोडून सर्व घरात सकाळ संध्याकाळ शिंपडावे. हा प्रयोग 45 दिवस करावा. नंबर 7. ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत, अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये, कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो. यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये. नंबर 8. दरवाजे जीर्ण झाल्यास त्वरित बदलणे. एखादा दरवाजा जीर्ण होऊन कीड लागल्यास त्यामुळे दिशानुरूप घरातील व्यक्तीवर पूर्व ईशान्य पुरुष, उत्तर ईशान्य स्त्री, दक्षिण नैऋत्य स्त्री, पश्चिम नैऋत्य पुरुष, पश्चिम वायव्य स्त्री, पूर्व आग्नेय स्त्री अशा प्रकारे त्यांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. नंबर 9. ज्या वनस्पतीमधून पांढरा चीक येतो अशी झाडे घराभोवती लावू नये. नंबर 10. देवघरात देवाचा फोटो बरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये. नंबर 11. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नयेत. नंबर 12. तुळशीत काही लोक शंकराचे पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. नंबर 13. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरी फरक न वाटल्यास 5 सवासणींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतील. नंबर 14. वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावे. नंबर 15. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात अवश्य जाळावा. नंबर 16. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. नंबर 17. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 18. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. नंबर 19. दरवाजाच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलश ठेवल्यास उत्तम, आणि ते शक्य नसेल तर बाजारात मंगल कलशाची स्टाईल मिळते, ती जरूर बसवावी. नंबर 20. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे.
त्यामुळे द्वारवेध हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाडे असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्ष यजुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. नंबर 21. घर मालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. नंबर 22. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. नंबर 23. काटेरी रोपटी अथवा कॅक्टस घरात लावल्यामुळे त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्विग्नता येत असते अथवा बारीक सारीक कारणावरून कुटुंबियामध्ये वातंग निर्माण होत असतात आणि म्हणून अशा प्रकारचे काटेरी वृक्ष घरामध्ये लावणे प्रत्येकाने जरूर टाळावे. नंबर 24. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर कधीही घर बांधू नये. नंबर 25. मंगळवार व रविवार हे 2 वार घर बांधण्याचा प्रारंभ करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णतः वर्ज्य करावेत. नंबर 26. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. नंबर 27. आपण नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा बनवला तर ते घरातील कलहकारक ठरते. नंबर 28. उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला 5 कापराच्या वड्या पंचमहाभूतांचा दोष परिहारार्थासाठी नक्कीच जाळावेत. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नंबर 29. कान तुटलेले अथवा भेगा गेलेले कप, स्टीलचे, काचेचे अथवा प्लॅस्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा भंगार वजा सामान घरात ठेवू नये. अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढावेत, कारण या तुटलेल्या व भंगार वजा वस्तूमध्ये कलीचा वास असतो. नंबर 30. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावे. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. नंबर 31. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. नंबर 32. रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे. यामुळे घरातील आजारपण कमी होते. नंबर 33. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत. घरात प्रसन्नतेचे वातावरण राहील. नंबर 34. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात. नंबर 35. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये. मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.